नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये। आतापर्यंत तुम्ही चॅनलला जॉईन झाला नसेल तर सर्वात प्रथम चॅनलला जॉईन करा, लाईक करा। आज आपण बघणार आहोत मित्रांनो, जिल्हा न्यायालय प्रक्रिया 2024 लिपिक शिपाई सराव प्रश्नपत्रिका येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नेक्स्ट प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील सर्वात मोठी घटना दुरुस्ती कोणती? भारतीय राज्यघटनेतील सर्वात मोठी घटना दुरुस्ती कोणती? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए 42वी घटना दुरुस्ती। नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, भारताने राज्यघटनेचा स्वीकार टिंब रोजी केला। भारताने राज्यघटनेचा स्वीकार टिंब रोजी केला। तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी 26 नोव्हेंबर 1950 मध्ये भारताने राज्यघटनेचा स्वीकार केलेला आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, वजन व लठ्ठपणा यामुळे खालील आजाराचा धोका संभवतो। वजन वाढ व लठ्ठपणा यामुळे खालील आजाराचा धोका संभवतो। तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी मधुमेह व हृदयविकारमुळे वजन वाढ व लठ्ठपणा हा आजार धोक्याचा संभवतो। नेक्स्ट प्रश्न आहे, भारतामध्ये सिगरेट व इतर तंबाखू उत्पादनाने फायदा कधी लागू झाला? भारतामध्ये सिगरेट व इतर तंबाखू उत्पादनाने फायदा कधी लागू झाला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 2003 मध्ये। नेक्स्ट प्रश्न आहे, भारतात राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम अंतर्गत प्रकारची लस उपलब्ध आहे। भारतात राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत प्रकारची लस आहे। तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो 12 प्रकारची लस आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए डॉक्टर नितीन करी। डॉक्टर नितीन करीन हे महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिवपदी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, डॉक्टर नितीन करीन हे महाराष्ट्र राज्याचे कितवे मुख्य सचिव असणार आहे? डॉक्टर नितीन करीन हे महाराष्ट्र राज्याचे कितवे मुख्य सचिव असणार आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी 47वे। नेक्स्ट प्रश्न आहे, 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए अरविंद पानगडिया। अरविंद पानगडिया हे 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्षपदी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, महात्मा फुले यांनी कोणत्या आयोगासमोर शिक्षणाच्या संदर्भात साक्ष दिली? महात्मा फुले यांनी कोणत्या आयोगासमोर शिक्षणाच्या संदर्भात साक्ष दिलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए हंटर आयोग। नेक्स्ट प्रश्न आहे, भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये भारतीय राजकीय असंतोषजनक कोणाला म्हणले जातात? भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये भारतीय राजकीय असंतोषाचे जनक कोणाला म्हणले जातात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी लोकमान्य टिळकांना। नेक्स्ट प्रश्न आहे, भारतात ब्रिटिश काळात पहिले हंगामी सरकार केव्हा स्थापन झाले? भारतात ब्रिटिश काळात पहिले हंगामी सरकार केव्हा स्थापन झाले? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी सप्टेंबर 1946 मध्ये भारतात ब्रिटिश काळात पहिले हंगामी सरकार स्थापन झालेले आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते? महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी बॉम्बे असोसिएशन। नेक्स्ट प्रश्न आहे, पश्चिम बंगाल या राज्यात रामकृष्ण मठाची स्थापना कोणी केली? पश्चिम बंगाल या राज्यात रामकृष्ण मठाची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मठाची स्थापना केलेली आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते?
भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए राजस्थान राज्य हे भारतात सर्वात मोठे राज्य आहे. आणि नेक्स्ट प्रश्न आहे, भारताचे पहिले महिला राष्ट्रपती कोण? भारताचे पहिले महिला राष्ट्रपती कोण? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी श्रीमती प्रतिभा पाटील हे भारताचे पहिले राष्ट्रपती आहे महिला. नेक्स्ट प्रश्न आहे, भारताचा सर्वात उंच मिनार कोणता आहे? भारताचा सर्वात उंच मिनार कोणती आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी कुतुब मिनार हे भारताचे सर्वात मोठे मिनार आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतात बनलेला पहिला भारतीय चित्रपट कोणता? भारतात बनलेला पहिला भारतीय चित्रपट कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी राजा हरिश्चंद्र. भारतात बनलेला पहिला चित्रपट हा राजा हरिश्चंद्र आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, कान्हा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? कान्हा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी मध्य प्रदेशमध्ये. कान्हा राष्ट्रीय उद्यान हे मध्य प्रदेशमध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, कोणत्या मंत्रालयाद्वारे धान्य बँक योजना राबवली जाते? कोणत्या मंत्रालयाद्वारे धान्य बँक योजना राबवली जाते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी ग्राम धान्य बँक योजना. नेक्स्ट प्रश्न आहे, हिवाळ्यात भारतातील कोणत्या राज्यात पाऊस पडतो? हिवाळ्यात भारतात कोणत्या राज्यात पाऊस पडतो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी ओडिसा या राज्यामध्ये. हिवाळ्यात सर्वात जास्त पाऊस हा ओडिसा राज्यामध्ये पडतो. नेक्स्ट प्रश्न आहे, पंचायत राज्याची मूळ कल्पना कोणाची होती? पंचायत राजची मूळ कल्पना कोणाची होती? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी महात्मा गांधी यांची. नेक्स्ट प्रश्न आहे, बलवंतराव मेहता समितीचा अहवाल केव्हा स्वीकारला गेला? बलवंतराव मेहता समितीचा अहवाल केव्हा स्वीकारला गेला? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी 12 जानेवारी 1958 मध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्रात पंचायत राज पद्धती स्वीकारण्यासंबंधित नेमली गेलेली समिती कोणती होती? महाराष्ट्रात पंचायत राज पद्धती स्वीकारण्यासंबंधित नेमली गेलेली समिती कोणती होती? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए वसंतराव नाईक समिती. नेक्स्ट प्रश्न आहे, आसामी या पुस्तकाचे लेखक कोण? आसामी या पुस्तकाचे लेखक आहे मित्रांनो ऑप्शन बी फुल देशपांडे. नेक्स्ट प्रश्न आहे, तुमचा मुलगा कुंभकर्ण दिसतो कोणत्या प्रकाराचे नाव आहे? तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो कोणत्या प्रकाराचे नाव आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी सामान्य नाम. नेक्स्ट प्रश्न आहे, चोराच्या मनात चांदणे या म्हणीचा समानार्थी म्हण ओळखा. चोराच्या मनात चांदणे या म्हणीला समानार्थी म्हण समान ओळखा. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी खाई त्याला खवखवे. नेक्स्ट प्रश्न आहे, मला दररोज एवढा डोंगर चढतो अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा. मला दररोज एवढा डोंगर चढतो अधोरेखित क्रियापदाचा प्रकार आहे ऑप्शन बी शक्य क्रियापद. नेक्स्ट प्रश्न आहे, निर्थक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. निर्थक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे ऑप्शन ए अर्थपूर्ण. नेक्स्ट प्रश्न आहे, मुलांनी आत्ताच चालावे प्रयोग ओळखा. मुलांनी आत्ताच चालावे प्रयोग ओळखा. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए अकर्मक भावे प्रयोग. नेक्स्ट प्रश्न आहे, कालिदास कवी होता या वाक्यात विधेयकपूर्वक कोणते? कालिदास कवी होता या वाक्याचे विधेयकपूर्वक कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी कवी.